सायबर पोलीस ठाणे पुणे शहर डिजिटल अरेस्टच्या सायबर गुन्ह्यात ज्येष्ठ नागरिकांस 6,29,00,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला सापळा रचून पनवेल येथून घेतले ताब्यात। पुण्यातील एक ज्येष्ठ नागरिक यांना दिनांक 9/11/2024 रोजी ते 19/11/2024 रोजी दरम्यान अनोळखी व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावरून फोन करून पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादी यांना विश्वासात संपादन करून फिर्यादीच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस आहे असे सांगून चौकशी करण्याच्या बाह्याने डिजिटल अरेस्ट करून संगमनातल्या फौजदारी कट रचून लावडीच्या इराद्याने फिर्यादी पैसे पाठवण्यास भाग पाडून फिर्यादीकडून एकूण 6,29,00,000 अशी या रकमेची आर्थिक फसवणूक केली असल्यामुळे सायबर पोस्ट गुन्हा रजिस्टर नंबर 2024 भारतीय ज्ञान संहिता 318, 319, 204, 61 IT ऍक्ट 66 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी यांनी गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यावर घेतली असल्याची तपास करीताना दिनांक 11/11/2024 रोजी 20 लाख रुपये रक्कम फिर्यादी यांच्या खात्यातून आरोपीच्या बँक खात्यामध्ये वर्ग झाल्याचे व त्यानंतर आरोपीने त्यांच्या बँक खात्यात 9 लाख रुपये व 20 लाख रुपये रकमेची FD केल्याची तपास निष्पन्न झाले। सदरची बँक खाते हे श्री धारवीर कन्स्ट्रक्शन मुपो कोकबन तालुका रोहा जिल्हा रायगड येथील असल्याची व आरोपी हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती प्राप्त झाली तेव्हा सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ सदर बँक खात्याचे खातेधारक तुषार हरिचंद्र वाजंत्री व त्यांचे साथीदार यांची असल्याची माहिती मिळाल्याने नमूद आरोपी यांचा शोध घेण्याकामी मुको कोकंबान तालुका रोहा जिल्हा रायगड परिसरामध्ये शोध घेतला, परंतु पोलीस त्यांच्या मार्गावर असल्याचे त्यात चाहूल लागल्याची संधीचा फायदा घेऊन ते पळून गेले। त्यानंतर आरोपी तुषार हरिचंद्र वाजंत्री वय वर्ष 28 राहणार कोकवण हा पनवेल परिसरात असल्याची खात्रीशीर बातमीदारामार्फत मिळालेले सायबर पोलीस ठाणे पथकाने क्षणाचा विलंब न करता आरोपी तुषार वाजंत्री यांना पनवेल येथे मोरबे गावातील ऐश्वर्या रिसॉर्ट परिसरातून सायबर पोलीस पथकाने सापळा रचून शिताफणी पकडले। दाखल गुन्ह्यातील आरोपी तुषार वाजंत्री यांना अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता त्यांची एकूण 5 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे। आतापर्यंत झालेल्या तपासात यातील आरोपींच्या विरोधात वेगवेगळे राज्यात नॅशनल सायबर पोर्टवर एकूण 5 तक्रारी असल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्यामुळे पुणे सायबर पोलिसांनी संपूर्ण भारतातील 5 गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळालेले आहे। या आरोपीचा साथीदार फरार असून त्याचा सायबर पोलीस ठाणे पुणे तपास पथकाचे कसोशीने शोध घेत आहेत। सदर आरोपीचा केरळ पोलीस देखील कसोशीने शोध घेत असताना केरळ पोलीस व सायबर पोलीस ठाणे पुणे शहर एकमेकांच्या संपर्कात राहून आरोपीचा माहिती गोळा करून शोध घेत होते। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार, माननीय सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, माननीय अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर पंकज देशमुख, माननीय पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर पुणे शहर श्री विवेक मासाळ, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर पुणे श्री मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशनचे पुणे शहर श्रीमती स्वप्नाली शिंदे व पोलीस अंमलदार राजूदास चव्हाण, मुंडे कोंडे, बाळासो चव्हाण, जानवी भडेकर, संदीप पवार, संदीप यादव, सचिन शिंदे, सतीश मांढरे यांनी सदरची कामगिरी केलेली आहे। जनक टाइम्स उपसंपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकलकर।